तर लाडक्या बहिणींनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द इतर राज्यांमध्ये किती रुपये मिळतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. विविध राज्यांना किती खर्च येतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जे आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच लाडकी बहीण योजनेसंबंधी महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जाणार आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची घोषणा केली होती. राज्य सरकारनं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली आणि या योजनेच्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. महायुतीची सत्ता आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आलेला होता. आता महायुतीची राज्यात सत्ता आली असून महिलांना 2100 रुपये दरमहा दिले जाणार का हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरू आहेत. त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते ते सुद्धा बघून घेऊया. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारकडून गृहलक्ष्मी योजना चालवली जाते आणि या योजनेअंतर्गत महिलांना 2000 रुपये दिले जातात. तर मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे. त्याचबरोबर आसाममध्ये अरुणोदय योजनेतून महिलांना 1250 रुपये दिले जाते. छत्तीसगड मध्ये महंतारी वंदन योजनेतून, तर दिल्ली सरकारकडून मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतून, तामिळनाडू सरकारच्या मलगिर उरिमई ठोगा या योजनेतून दरमहा 1000 रुपये महिलांना दिले जातात. पश्चिम बंगाल सरकारकडून लक्ष्मी भांडार योजनेतून 1000 ते 1200 रुपये दिले जातात. ओडिशा सरकारकडून सुभद्रा योजनेतून महिलांना दर महिने 833 रुपये दिले जातात. तर झारखंड सरकारकडून देखील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री होताच ती रक्कम 1000 रुपयांनी वाढवून 2500 रुपयावर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा त्यांना मोठा फायदा झाला होता आणि भाजपचं सरकार मध्य प्रदेशात पुन्हा स्थापन झालं. महाराष्ट्रात देखील त्याच प्रकारे महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. महायुतीचं सरकार देखील पुन्हा सत्तेत आलेला आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जातो. राज्य सरकारने कर्मचारी प्राप्ती कर भरणाऱ्या महिला यांना या योजनेतून लाभ दिला जात नाही. महाराष्ट्रात या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारला 1500 रुपयाप्रमाणे महिलांना दरमहा रुपये देण्यासाठी 46 कोटी रुपये अपेक्षित होता आणि ज्यावेळी महिलांना 2100 रुपये दिले जातील त्यासाठी राज्य सरकारकडे 58,000 कोटी रुपये एवढं खर्च करावे लागणार आहे. म्हणजेच राज्य सरकारला अतिरिक्त 12,000 कोटी रुपये या ठिकाणी आता लागणार आहे. देशातील विविध राज्यातील सरकारना अशा योजनेवर साधारणपणे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील अनेक जे भारत देशातील अनेक जे राज्य आहेत त्यामध्ये महिलांसाठी जी आर्थिक योजना आहे ती चालवली जाते आणि यामध्ये मध्य प्रदेशमध्ये 2500 तर महाराष्ट्रामध्ये आता 2100 रुपये महिलांना दिले जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.